रावणाला जसा अहंकार झाला होता तसा अहंकार भाजपच्या रावसाहेब दानवेंना झालाय। त्यामुळे ते हरणार असल्याची जळजळीत टीका जालना लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर कल्याण काळे यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला तेव्हा ते बोलत होते। इतके दिवस भाजप विकासाच्या मुद्द्यावर बोलले नाही, आता त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असून ते आता विकासाच्या मुद्द्यावर बोलायला लागल्यात। त्यामुळे रावणाला जसा अहंकार होता तसाच अहंकार रावसाहेब दानवेंना आहे, त्यामुळे ते हरणार हे नक्की आहे। 2 लाख मतांनी आम्ही निवडून येणार असा दावा कल्याण काळे यांनी केलाय। त्यामुळे ही मतदानाची कुस्ती आहे आणि मतदानानेच होईल, यात दानवेंची हार होणार असल्याचं कल्याण काळे यांनी म्हटलंय। पाहूयात। मतांनी निवडून येणार, 3 लाख मतांनी 3.5 लाख मतांनी निवडून येणार। ज्यांना अहंकार होतो त्या अहंकाराचा समाप्ती प्रभू रामचंद्राच्या आणि अजून कोण होते श्रीलंकेचे रावणाच्या याच्यामध्ये लढाई झालेली आहे। ज्याला अहंकार होतो तो नक्कीच हारतो, त्यामुळे आम्हाला अहंकार झालेला आहे, त्यांना अहंकार झालेला आहे। आम्ही निवडून येणार आहे, पण मतदार राजाच्या भरोशावर आणि मतदार आम्हाला खात्रीने मतदान करेल आणि यावेळेला परिवर्तन करेल। त्यांनी म्हटलं की जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, उमेदवार आम्हाला भेटून गेलेला आहे, तुम्ही भेटून गेले की याच्यामध्ये सत्य काय? भारतीय जनता पक्षाची नेहमीची पद्धत आहे की त्यांना कन्फ्युजनमध्ये ठेवायचं असतं आणि कार्यक्रम करायचा असतो। मला त्यांना मी भेटलो, कुठे भेटलो? चौक्याच्या लग्नात भेटलो। चौक्याच्या लग्नात त्यांनी मला सगळ्यांनी फोटो काढले। दुपारच्या वेळेला भेटलो, रात्री अंधारात नाही भेटलो। एका आमच्या मित्राच्या मुलीच्या लग्नाला गेलो, त्यांनी खाली उतरले स्टेजवरून, मला सांगितलं कल्याणराव तुमच्याकरता आता मी स्टेजवर जागा खाली करून दिली। मला तुम्ही खाली केल्यावरच मला मिळणार, तुम्ही काळजी करू नका। त्याच्यामुळे माझा भेटीचा कुठं प्रश्न होतो, आम्ही दिवसा ढवळ्या भेटणारी माणसं। 2 लाख मताच्या लीडने आम्ही निवडून येणार आहे, काळजी करू नका। त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध केलेला आहे, त्यात त्यांनी विकास करणार असं म्हटलेलं आहे। भारतीय जनता पक्षाला आत्ताशी जाग आली की गेल्या 50-60 वर्षामध्ये काँग्रेसने 2च गोष्टीवर निवडणुका केल्या, राज्य केलं। 1 विकासाच्या मुद्द्यावर मतं मागितली, 2 सर्व धर्म समभाव म्हणजे त्या आयडियोलॉजीवर मतं मागितली। त्यांना आत्ताशी विकास सुचला, जेव्हा आता पायाखालची वाळू घसरायला लागली, आता विकासावर बोलायला लागली। 15 वर्ष जिल्ह्यात दिसलं नाही, आज दिसलं, कोरोना काळ दिसलं नाही, याच्यात तिसरा भाजप कार्यकर्ता दावा आहे। काय तुम्ही 15 वर्षापासून जालना जिल्ह्यात दिसले नाही, तुम्ही आज दिसले, कोरोना काय गेला, सगळं गेलं। जालना जिल्हा लोकसभा मतदारसंघामध्ये माझा फुलंब्री विधानसभा मतदारसंघ सुद्धा आहे आणि फुलंब्री विधानसभा मतदारसंघ हा जालन्याचा अविभाज्य भाग आहे। त्याच्यामुळं इथं कैलास शेठ काम करू लागले, फुलंब्रीत मी करू लागलो, असं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आमची संघटना, आमची टीम काम करते। सगळ्या ठिकाणी 24 तास राहता येत नसतं। ज्या वेळेला मी पराभूत झालो, स्वाभाविकच आहे की मी फुलंब्री विधानसभा लढलो। त्याच्यामुळे असा दावा करणं म्हणजे त्यांना कळलं की कल्याण, हे बघा, गोड बोरीला, गोड आंब्यालाच लोक दगड मारतात, आंबटला मारतात का? मग सगळेच जण कल्याण कार्यावर का तुटून पडायला लागले? भारतीय जनता पक्षाचे लोक, त्यांच्या लक्षात आलं की झालं कल्याण काळेमुळे आपण 100% पडणार आहे। धन्यवाद। कशा पद्धतीने कुस्ती राहणार आहे, की नुरा कुस्ती आहे का कशा पद्धतीने? आता तुम्हाला नुरा कुस्तीचा अर्थ माहिती, मला नाही माहिती, परंतु ही कुस्ती नाही आहे। हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला अधिकार बजावण्याचं काम आम्ही करतोय। ही कुस्ती बिस्ती कुछ नाही, हे 100% मतदानाची लढाई मतदानाने होईल आणि यावेळेला 100% महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल। धन्यवाद। देशोन्नतीसाठी सुयोग खर्डेकर, जालना।